सो हाय मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं पी कोतवाल आवर यूट्यूब चॅनल. सो आजचा ब्लॉग याकरता मी बनवते आणि ही एक आपल्याकडे मेमरी पण राहील त्याकरता सुद्धा मी बनवते आणि तुमच्या सगळ्यांसाठी. सो आम्ही लोक आज निघालो आहोत उज्जैनला. महाकाल बाबांचा बुलावा आहे. सो आमचा आज तिकडे जाणं चाललं आहे. सकाळपासून भरपूर तयारी झाली. थांब जरा. सकाळपासून भरपूर तयारी चालू आहे. जेवण वगैरे घेतलं आता सोबत. हे बघा, इथे आपल्या या बॅगा आहेत, 2 मोठी बॅग आहे, त्याच्यात तिघांचे पण कपडे. आणि इथे आपले खायचे जेवण बनवलं संध्याकाळसाठी, ती सगळी बॅग आहे. आणि सगळ्यांची तयारी झाली. सो आता वाजले 3:45. आपली ट्रेन आहे 6:30ची. सो आपल्याला कल्याणला पोचायचं आहे. त्याकरता आम्ही इथून लवकर निघतो जेणेकरून वेळेवर ट्रेन भेटली पाहिजे. कारण की लास्ट टाईम शिमल्याला आम्ही निघालो त्यासाठी ट्रेन इतकी घाई झाली ना, काय सांगायलाच नको. म्हणजे सुटणारच होती आणि आम्ही तेवढ्यात पोचलो. ती खूप पळत पळत पकडावी लागली. त्याकरता आत्ता आम्ही खूप टायमावर चाललेलो. सो निश्विका पण रेडी झाली आहे. हाय का निशी, तू रेडी झाली आहे? इकडे ये, पुढे ये. काय TTPO मधून जाणार आहे? तू एन्जॉय करणार? किती एन्जॉय करणार? हां, आणि मस्ती करणार नक्की? काय म्हणजे हे काय बोलते? बरं ठीक आहे. इथे ॲपल पाहिजे. चल सगळ्यांना बोल बाय. आपण भेटू तिकडे डायरेक्ट. आता ओला येते, ओला बुक केले. आता आलीच्या नंतर जाणार. ओके, काय बोलायचं? चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय. सो आता आपण पोहोचलो कल्याणला. म्हणजे आत्ता नाही, आम्ही कधीच आलेलो आहे. येऊन 1 तास होऊन गेला. आपली ट्रेन आता इकडून येणार आहे. सो आपलं D3 मध्ये आपल्याला जाते. आणि जाम गर्दी आहे, म्हणजे खूप गर्दी. असं वाटतं की नको हा प्रवास, पण ठीक आहे, आपण तर उज्जैनला चाललो आहे. ट्रेन आलेली आपली ही वाली. किती लेट आली? ऑलमोस्ट 8 वाजता आली. 6:30चा टाईम होता. सो आमची ट्रेन निघाली आता. आणि निश्विका बघा इथे काय करते, तिला पकडायला लागतं मला. आत्ता कल्याणवरून निघाली आहे. म्हणजे ट्रेन लेट होती अर्धा तास ना. येस. सो आता पुढचा प्रवास तुम्हाला दाखवूच. चला भेटू आपण नंतर, कारण की ट्रेनमध्ये काय लागतो ना अजून, त्याच्यामुळे अंधार झालं बाहेर. आता रात्र आहे त्याच्यामुळे एवढं काय नाही दाखवते ना. सकाळी आम्ही पोहोचू 7 वाजेपर्यंत उज्जैनला. सो जेवण वगैरे आणलं, जेवू वगैरे ते दाखवूच तुम्हाला मी काय बनवलं ट्रॅव्हलिंगसाठी. आणि हे बघा हिचं दाखव. ही बघा कशी मस्ती करते. तिथे हाय का? ठीक आहे. आणि घेतलाय वडापाव. नो तू बाय. त्यांना जाऊ दे. तिथे मुंडी टाकू नकोस, अडकेल. मुंडी टाकू नको. पियू जेवायच्या टायमाला हे सगळं खातीये. कधी जेवणार? 10 वाजता. आणि इकडे माझा का जेवतोय भेंडीची भाजी अँड चपाती. राईस पण आणलाय. सो मी जेवायला आणलं भेंडीची भाजी, भात, चपाती. काय जेवली? चपाती खाल्ली. अजून भाजी कोणती? भाजी कोणती? हे सगळं नको करू.
अरे ओरडणार, झोपले सगळे. ऐक ना ऐक ना ऐक ना. लेडी फिंगर ना. आता तू कोणता गेम खेळते? हे बघा पिऊ गेम खेळते. काय बनवते? आईस्क्रीम. दाखव कशी आईस्क्रीम बनवतात, दाखव. आता ती खाती इथे ॲपल. हे की नाही? सो गुड मॉर्निंग गाईज. सकाळ झाली आता. पूर्ण रात्रीचा प्रवास ट्रेनमधला पूर्ण होऊन सकाळ झाली. आणि हा जे सकाळचा टायमिंग आहे 6 असेल, 6 साडेसहाचा. इतकं सुंदर वाटत होतं. इकडे पूर्ण शेती वगैरे होती आणि पाऊस पण पडत होता थोडा थोडा, जास्त ना, एकदम थोडा. आम्ही यायच्या आधी येऊन गेलेला म्हणजे, पण ओलसरपणा पूर्ण होता आणि सगळीकडे हिरवंगार होतं. खूप सुंदर वाटत होते सगळं बघायला. पण बोलतात ना असं बघायला सकाळ सकाळ खूपच छान वाटतं. सो यानंतर आपण आता पुढे जाऊन उज्जैन स्टेशनला उतरणार आहोत. सो हा सकाळचा थोडा व्ह्यू दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. हे आपलं उज्जैन स्टेशन, बाबांची नगरीमध्ये आपण आलेलो आहे. सो इथूनच आम्ही रिक्षा पकडून हॉटेलवर गेलो. सो पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेलच तुम्हाला कोणतं हॉटेल होतं आणि काय. तो आजचा हा म्हणजे पूर्ण जर्नीचा प्रवास आहे ट्रेनचा. सो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत घ्या काळजी. बाय.